वसई विरार महापालिकेचा महापौर झाल्याच्या नंतर प्रभाग समित्या तात्काळमध्ये निवडणं गरजेच्या होत्या. मात्र आता 3 महिन्याचा कालावधी उलटल्याच्या नंतर सुद्धा प्रभाग समित्या का होत नाही आहेत यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत महापौर स्वतः अजू पाटील आहेत. सर, अद्यापही प्रभाग समित्या ह्या झालेल्या नाहीत, त्यामुळं सभापती झालेले नाहीत, अनेक कामं हे खोळंबल्या जात आहेत. नेमका काय प्रॉब्लेम होतो? बघा, एक तर 9 प्रभाग समिती आहेत, त्यांची सभापती आहेत. त्याच्यानंतर महिला बालकल्याण सभापती, उपसभापती आहेत, तसंच आरोग्याचे पण सभापती. तर ह्या निवडणुका लागल्या आणि अचानक माननीय जिल्हाधिकाऱ्यांची त्यावर नेमणूक होती, परंतु काय आदेश झाले माहीत नाहीत आणि त्या निवडणुका झाल्या नाही. आज संपूर्ण शहर पावसाळा जवळ आलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये प्रभागवर म्हणा किंवा आरोग्य समितीची म्हणा किंवा महिला बालकल्याण, सामान्य माणसांची कामं ज्या विभागामध्ये असतात, ज्या कमिट्यांकडे असतात, ज्या सभापतींच्या हातात असतात, ही सगळी खोळंबलेली आहेत. आणि ह्याच्यातली 90% कामं असे आहेत का जर कामं झालं नाहीत तर पावसाळा जवळ आलेले आहेत, मुलांच्या शाळा जवळ आलेल्या आहेत आणि मोठ्या अडचण निर्माण होऊ शकते त्याच्यामध्ये. आणि त्यावर ठपका शेवटी नवनिर्वाचित बॉडीकडे येतो. लोकांच्या अपेक्षा होत्या का बाबा नवीन बॉडी आले आहे, 5 वर्ष प्रशासकीय राजवट होती, सावळा गोंधळ होता, आता काहीतरी न्याय मिळेल म्हणून लोकांच्या अपेक्षा होत्या. परंतु का कोण जाणे, का राज्य सरकारला असं वाटतं का कोणाला वाटतं का बाबा या बॉडीने कामच करू नये नीट, त्यामुळे हा जाणून बुजून खोळंबा केलेला आहे का, अडवणूक केलेली आहे का जर सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा सभापतींच्या निवडणुका झालेल्या आहेत तर वसई विरारला असा दुजाभाव का दिला जातो, हे मोठं आहे. आणि मला वाटते जर असंच जर चालू राहिलं तर शेवटी आम्हाला नाईलाज असतो याविरुद्ध आवाज उठवा. नेमकं काय कारण, कशामुळे खोळंबलं आहे? तुम्ही या संदर्भात काय कोकण विभागाशी आयुक्ताची भेट घेतलेली आहे का किंवा राज्य सरकारकडे काय पाठपुरावा केला आहे का? कशामुळं, म्हणजे नेमके काय अडचण काय येते याबाबत तुम्हाला काय माहिती आहे? बघा, महापालिकेमध्ये स्वतःची निर्णय घ्यायची महापालिकेला अधिकार आहेत, परंतु महापालिका क्षेत्राबाहेर ना इकडून नगरसेवकांनी तक्रारी केल्यात, ना इकडूनच्या विरोधी पक्षांनी केलेल्या आहेत तक्रारी. कुठून तरी त्रयस्थ लोकप्रतिनिधी जाऊन पत्र देते मंत्री महोदयांना, त्यांची दिशाभूल करते आणि या निवडणुका अडवल्या जातात. हे मला वाटते योग्य नाही, कारण पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि अशा मोठ्या प्रमाणामध्ये कामं होणं गरजेचं आहे. आणि ती जर होत नसतील तर मला वाटते की आता न बोललेलं बरं, का जाणून बुजून हे काय चाललेलं आहे कळत नाही. कोण करतंय राजकारण याच्यामध्ये? राजकारण मी सांगितलं ना का नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी जे आहेत आमचे आमदार महोदय यांनी पत्र दिलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी अडकलेल्या आहेत. कोण आमदार आहेत ते? आता कोण आहेत तुम्हाला माहीत नाहीत का? तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहेत. त्याने दिलेलं अयोग्य आहे. काय म्हणून पत्र दिले? त्याने दिलेलं आहे का बाबा या अशा चुकीच्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे त्यांनी रखडवून ठेवलेले आहेत सगळ्या प्रभाग समितीचं. आमचं म्हणणं ठीक आहे ना, प्रभाग समितीचं आहे, पण आरोग्याची सभापती आहेत, महिला बालकल्याणचे सभापती आहेत, त्यांच्या तरी निवडणुका झाल्या पाहिजेत ना. का सर्वसामान्यांचे आहेत, गोरगरिबांचे प्रश्न आहेत, महिलांचे आहेत, गरीब महिलांचे प्रश्न आहेत, आरोग्याच्या हॉस्पिटलच्या आणि ह्या सगळ्या समस्या आहेत. कुठेतरी सभापती झाले तर कुठेतरी त्यांची समिती कामाला लागेल, लोकांना न्याय मिळू शकेल. आता तुमची पुढची तयारी काय आहे? पुढची आम्ही प्रत्यक्षात विविध स्तरावर भेटीगाठी घेतलेल्या आहेत. नाही झालं तर शेवटी आम्हाला नाईलाजास्तव आम्हाला आमची प्रतिक्रिया कायदेशीर मार्गाने द्यावी लागेल. निश्चितच आपण बघितलेलं आहे की प्रभाग समित्या ह्या स्थानिक लेवलला लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी असतात. त्या ठिकाणचा सभापती असेल की त्या ठिकाणचे सर्वसामान्य प्रश्न असतील. मात्र या ठिकाणी पहिल्यांदाच वसई विरार महापालिकेमध्ये भाजपा विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी एक लढत झाली होती. त्यामध्ये 44 नगरसेवक हे भाजपाचे आहेत आणि बहुजन विकास आघाडीकडे सत्ता स्थापन झालेली आहे. मात्र आता प्रभाग समित्या होत असताना मात्र याच मंडळीकडून कुठेतरी अडथळा येतो आणि त्यासाठी जो प्रभाग समित्या ह्या रखडल्या जातात असा थेट आरोपसुद्धा आता महापौराकडून केला जात आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये नेमकं ही जी परिस्थिती आहे सुधारते की एक समन्वयानं काम होतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.